मित्रांनो, पर्मनंट जॉब भेटतोय तोही कुठलीही परीक्षा न देता. फक्त मित्रांनो तुम्हाला साफसफाई जर करता येत असेल तर सफाईगार हे पद मित्रांनो कोर्टामार्फत भरलं जात आहे जिल्हा न्यायालयामध्ये. तर याच्यासाठी मित्रांनो फक्त तुमची साफसफाई चाचणी घेतली जाणार आहे. त्यामध्ये तुमची चपळता पाहिली जाणार आहे, साफसफाई तुम्ही कशी करता आहात ते पाहिलं जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 20 गुण दिले जाणार आहेत आणि मित्रांनो त्या चाचणीच्या आधारे तुम्हाला मित्रांनो 20 गुणाची तोंडी मुलाखत घेतली जाणार आहे, जे की मित्रांनो फक्त कॉमन प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात, तुमचे विषय असेल किंवा तुमचे एज्युकेशन विषयी. तर अशी मिळून मित्रांनो 40 मार्काची फक्त ही मित्रांनो साफसफाईची आणि मुलाखतीची परीक्षा असणार आहे. याच्यावरती तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही अभ्यास करायची गरज नाही मित्रांनो, फक्त फॉर्म जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे आणि त्यानंतर ही परीक्षा जी आहे ती द्यायची. तर मित्रांनो ही जाहिरात जी आहे आपण पाहिलेली असेल जिल्हा व सत्र न्यायालय लातूर मार्फत मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. याच्या अगोदर देखील तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी ही जाहिरात कव्हर केलेली आहे. पण मित्रांनो सफाईगार पदासाठी डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत की निवड प्रक्रिया कशी होते, याची मुलाखत कशी होते, त्याचबरोबर याचा फॉर्म जो आहे तो तुम्हाला कसा भरता येणार आहे, हे पद काय आहे नेमकं मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय कामकाज दिलं जातं, त्यानंतर याचा पेमेंट किती असतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत. त्याचबरोबर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल. ज्यांना साफसफाईची आवड आहे किंवा साफसफाई करता येते अशी विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म जे आहेत ते भरू शकतात. तर बघा मित्रांनो जिल्हा आणि सत्र न्यायालय लातूर यांची मित्रांनो टोटल 13 पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. पर्मनंट जॉब आहे. सुरुवातीला आपण पाहूयात की हा जॉब जो आहे मित्रांनो तुम्हाला करण्यासाठी याच्यामध्ये नेमकं जॉब प्रोफाईल काय असणार आहे, तुम्ही नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला कामकाज काय या ठिकाणी असेल. तर तुमची निवड जी असणार आहे मित्रांनो लातूर जिल्हा न्यायालय या ठिकाणी होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती केलेली तेथील न्यायालय इमारतीच्या परिसराची, निवासस्थानाची, कार्यालयाच्या प्रसाधनगृहाची नियमित स्वच्छता मित्रांनो तुम्हाला करावी लागणार आहे. त्याचबरोबर तेथील साफसफाई करून आणि त्याची निगा राखणं या ठिकाणी आवश्यक असेल. न्यायालयाच्या इमारतींमधील बागेची देखील निगा राखणं तुम्हाला आवश्यक असणार आहे. म्हणजे साफसफाई सोबतच मित्रांनो बागेची निगा राखणं हे देखील काम असणार आहे. त्या व्यतिरिक्त मित्रांनो जे न्यायिक अधिकारी असतात, त्याचबरोबर मित्रांनो न्यायालयाचे प्रभारी अधिकारी असतील, ते जे निर्देश देतील त्यानुसार मित्रांनो तुमचं कामकाज जे आहे या ठिकाणी होणार आहे. तर हे जे पद आहे मित्रांनो एकदम परमनंट प्युअर परमनंट पद असणार आहे. ह्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार देखील पेमेंट या ठिकाणी भेटणार आहे. डायरेक्टली 15,000 ते 47,000 हा बेसिक पेमेंट तुम्हाला भेटतोय स्टार्टिंगला मित्रांनो. प्लस याच्यामध्ये नियमानुसार भत्ते देखील तुम्हाला दिले जातात. म्हणजे स्टार्टिंग पेमेंटच मित्रांनो या ठिकाणी 25,000 ते 26,000 पर्यंत तुमचं जाईल. याच्यामध्ये भत्ते मित्रांनो जे असतात तुम्हाला जास्त करून भेटत असतात. भत्ते धरून तुमचा स्टार्टिंग पहिल्या महिन्याचा पेमेंट 25 ते 26 पर्यंत जातो. हा पेमेंट मित्रांनो बेसिक पेमेंटच तुमचा 47,600 पर्यंत मित्रांनो वाढत राहतो. मात्र याच्यामध्ये मित्रांनो पुढं प्रमोशन वगैरे यांची परीक्षा वगैरे जे आहे ते मित्रांनो होत नाही, परंतु याच्यामध्ये तुमचा पेमेंट वाढत राहतो. ग्रेड जे आहेत ते वाढत राहतात मित्रांनो. त्याच्यावरती तुमचा पेमेंट जो आहे चांगल्या प्रकारे प्रत्येक वर्षाला वाढताना तुम्हाला पाहायला भेटेल. तर हे झालं कामाबद्दल आणि तुमच्या पगाराबद्दल. आता मित्रांनो याची पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे. जसं की तुम्ही जर अर्ज करायचा म्हटलं तर या ठिकाणी मित्रांनो तर पात्रता कुठलीही ठेवण्यात आलेली नाही. तुम्ही उच्च शिक्षक असाल, त्याचबरोबर तुमची काहीही पात्रता असेल, साक्षर तुम्ही असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त या ठिकाणी पात्रतेमध्ये त्यांनी म्हटलं की सदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार पदाच्या कामासाठी स्वार्थाने सक्षम असणं आवश्यक आहे. आणि मित्रांनो जर स्वच्छतेबाबतची उपकरणं हाताळण्याचं म्हणजे तुम्ही कुठं साफसफाईचं काम केलेलं आहे, तेथील जी उपकरणं असतात मित्रांनो स्वच्छतेचे बाबतीत हाताळण्यासाठी त्याचा जर अनुभव असेल तर प्राधान्य तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे तुमचा एकंदरीत मित्रांनो अर्ज जो असणार आहे, ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीला जाल त्यावेळेस तुमचा अर्ज तुमच्यासमोर असणारे मुलाखत घेतील त्या ठिकाणचे अधिकारी त्यांच्यासमोर असणारे, त्यामध्ये तुम्ही जर अनुभव टाकलेला आहे स्वच्छताबाबतचा तर तिथं तुम्हाला जास्त फायदा होणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला स्वच्छता येत असेल तर जास्त करून तुम्हाला प्राधान्य मात्र या ठिकाणी दिलं जाईल. त्याचा अनुभव एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मात्र तुम्हाला जोडावं लागणार आहे. नाहीतर तुम्ही फ्रेशर असाल एकदम, म्हणजे या ठिकाणी कुठलीही स्वच्छता वगैरे येत नाही तरी देखील तुम्ही अर्ज भरू शकतात, कारण की तुमची मित्रांनो या ठिकाणी स्वच्छतेची चाचणी त्यांच्यामार्फत घेतली जाणार आहे. याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा 18 ते या ठिकाणी 38 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी त्यांनी ठेवलेली आहे आणि 43 वर्षे ही मित्रांनो राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो अर्ज भरताना तुम्हाला कुठलीही फीज भरायची गरज नाही. फक्त ऑफलाईन पद्धती मात्र अर्ज त्यांनी ठेवलेला आहे, ऑनलाईन अर्ज नाही आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 14 मे 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत 14 तारखेच्या मित्रांनो त्याच्या अगोदर तुमचे अर्ज कशी पोहोचतील त्या दृष्टीने तुम्हाला अर्ज पाठवायचे. अर्ज पाठवताना मित्रांनो अर्ज नोंदणीकृत
डाकद्वारे किंवा या ठिकाणी किंवा म्हटलं आहे शीघ्र डाक सेवा म्हणजे स्पीड पोस्टाद्वारे तुम्ही पाठवू शकतात. या ठिकाणी मित्रांनो आर-पी-ए-डी तुम्ही केलं तर तुम्हाला एक तिथं मित्रांनो पोच पावती देखील भेटते. ती पोच पावती देखील त्यासोबत पाठवणं गरजेचं असतं. किंवा तुम्ही स्पीड पोस्ट केलं तर स्पीड पोस्ट करताना मित्रांनो पोस्टामध्ये डायरेक्टली ती प्रिंट निघते, त्याची प्रिंट ते त्या तुमच्या पाकिटावरती जे आहे ते चिटकवत असतात म्हणजे लिफाफ्यावरती. आणि लिफाफ्यावरती मित्रांनो तुम्ही अर्ज पाठवताना वरती तुम्ही सफाईगार पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे. इथं त्यांचा ॲड्रेस असेल, इथं तुमचा ॲड्रेस असेल, अशा पद्धतीने हा लिफाफा तुम्हाला पाठवायचा असणार आहे. तर मित्रांनो टोटल 13 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. याची निवड प्रक्रिया जी आहे त्यामध्ये कुठलीही परीक्षा तुमची असणार नाही. लेखी परीक्षा मित्रांनो याच्यामध्ये होत नाही आहे. याच्यानंतर मित्रांनो तुमची अल्पसूची मात्र लावली जाणार आहे. मग पात्रता असेल किंवा मित्रांनो जी पण विविध त्यांचे क्रायटेरिया आहेत त्यानुसार अल्पसूची लावली जाईल आणि त्यानंतरच मग तुम्हाला मित्रांनो साफसफाई चाचणी असेल किंवा मुलाखत असेल त्यासाठी मात्र बोलवलं जाणार आहे. त्याच्या अगोदर जर अल्पसूचित तुमचं नाव आलं तर पुढची प्रोसेस मात्र या ठिकाणी होणार आहे. अर्जासोबत मित्रांनो सर्व डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला पाठवायचे आहेत. त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, याच्यामध्ये 2 सन्मान्य व्यक्तींचे तुम्ही प्रमाणपत्र जे आहे तुम्हाला जोडायचे. त्याचा नमुना देखील ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेला आहे. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. तर पहा, चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र हे तुम्ही जर गावामध्ये राहत असाल, सरपंच असतील, ग्रामसेवक असेल, तलाठी असतील किंवा मित्रांनो कुठले एखादे अधिकारी असतील त्यांचं तुम्ही वेगवेगळ्या 2 व्यक्तींचे घ्यायचे मित्रांनो. नातेवाईकांचे घेऊ नका, 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे घ्यायचे. तुम्हाला जे ओळखतात अशा व्यक्तींचे तिथे त्यांचं नाव, सही, त्यांचा पत्ता असेल कुठं राहतात ते आणि त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देखील त्या ठिकाणी लिहायचा आहे. असे 2 सर्टिफिकेट तुम्हाला वेगवेगळ्या व्यक्तींचे घ्यायचे. शहरामध्ये तुम्ही राहत असतील तर नगरसेवक असतील, खासदार असतील, आमदार असतील किंवा कोण अधिकारी असतील, क्लास 1 वगैरे अधिकारी ज्यांचा सही शिक्का आहे अशा व्यक्तींचे तुम्ही मोठ्या व्यक्तींचे देखील घेऊ शकतात. तर हे 2 चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणीचे मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत पाठवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुमचे सर्व डॉक्युमेंट, सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट देखील अर्जासोबत तुम्हाला पाठवायचे. कुठले डॉक्युमेंट जोडले ते अर्जाच्या शेवटी या ठिकाणी हे तुम्हाला भरायचं आहे. क्रमानुसार सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्ही हा पोस्टाने अर्ज जो आहे तो मित्रांनो पाठवायचा आहे. हा अर्ज भरताना मित्रांनो काळजीपूर्वक भरा, कारण की एखादा मित्रांनो काही चुकीची माहिती दिली तर त्यानुसार तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. त्यामुळे सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित भरून मित्रांनो या ठिकाणी हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जो आहे तो पाठवायचा आहे. याच्यामध्ये इतर माहिती काही दिलेली नाही मित्रांनो. दुसरे काही तुम्हाला लिफाफा वगैरे एक्स्ट्रा किंवा फोटो वगैरे एक्स्ट्रा पाठवायची गरज नाही. फक्त एक फोटो तुम्हाला फॉर्मवरती लावून मित्रांनो त्याच्यावरती क्रॉस साईन करायचे. दुसरा लिफाफा आत्ताच तुम्हाला पाठवायची गरज नाही. ज्यावेळेस लिस्ट लागेल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला ते अजून या ठिकाणी लिस्ट लागल्यानंतर पुढची माहिती तुमच्या हॉल तिकीटसाठी ते पाठवण्यासाठी सांगणार आहेत. तर याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. ही जी जाहिरात आहे मित्रांनो याच्यासाठी लास्ट डेट तुमची या ठिकाणी 14 मे 2024 असणार आहे. त्याच्या अगोदर तुमचे अर्ज जातील या दृष्टीने तुम्हाला अर्ज पाठवायचे आहेत. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला पाहायला भेटेल किंवा मित्रांनो latur.districtcourts.gov.in या वेब संकेतस्थळावरती देखील तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल. धन्यवाद.